हरिओम. मी सुनेत्रा विला कुलकर्णी, सिडको उपासना केंद्र, छत्रपती संभाजीनगर. मला अनेक अनुभव आलेले आहेत. मी 2015 पासून बापूंच्या मार्गात आलेली आहे. ती माझ्या बहिणीमुळे. आधी माझी बहीण जात होती केंद्रामध्ये, बहीण आणि भाऊजी, आणि त्यांनी मला उपासना पुस्तिका दिली आणि उपासना करायची सांगितली. मी त्यांना काही न विचारता मी ती उपासना पुस्तिका घेतल्या आणि उपासना जशी येत होती तशी सुरू केली. नंतर मग मी सिडकोचा उपासना केंद्राचा पत्ता शोधला आणि उपासना केंद्रात जाऊ लागले. मी शिक्षिका आहे, एक प्राथमिक शिक्षिका, आणि बाहेरगावी सर्व्हिसला आहे. पावसाळ्याचे दिवस होते. मी सकाळी वातावरण स्वच्छ होतं, त्यामुळे मी छत्री न घेताच मी शाळेत गेले. आणि तिकडून येईपर्यंत मी जेव्हा इथे छत्रपती संभाजीनगर सिडको इथे उतरले बसस्टँडला, तेव्हा खूप मुसळधार पाऊस होता. म्हणजे इतका मुसळधार होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. आणि मला तर घरी जायचं होतं. मी लगेच बापूंचा धावा केला, बापू आता ह्या पावसात तू मला कसं घरी घेऊन जातोय ते बघ बाबा. आणि अचानक एक रिक्षा आतमध्ये आली स्टँडमध्ये, आणि त्यांनी विचारलं की आमच्या इथे एक शहानज म्हणून स्टॉप आहे, तिथे जायचं आहे का. तर मी त्याला सांगितलं की मी सिडको चिस्तियापर्यंतच जाणार आहे, पण तर ठीक आहे म्हटला. मी त्या रिक्षात बसल्यावर त्याला विचारलं की तू मला घरापर्यंत सोडशील का. तर म्हटलं नाही, सीट मिळालं तर मी सोडणार नाही, सीट नाही मिळालं तर मी सोडू शकतो. तर त्याने मला घेतलं. पडत्या पावसात मी अगदी गेले आणि माझ्या अंगावर एक थेंबही नाही पडला पावसाचा बापू कृपेमुळे. आणि त्याला सीटही मिळालं नाही आणि त्याने मला व्यवस्थित घरापर्यंत आणून सोडलं. आणि मी सुखरूप न भिजता बापू कृपेने अगदी कोरडी घरी आले. अंबज्ञनाथ समेत.